नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। डॉक्टरांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, किंबहुना डॉक्टरांच्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये हात उगारून हाणामारीपर्यंत प्रकरण जातं। मुंबईलाही आपण तसं काही प्रकरण पाहिलं। त्या विरोधामध्ये पुण्यात एक मोर्चाही काढण्यात आला। जाणून घेऊयात त्यांची भूमिका। डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे। डॉक्टरांवर तक्रारी करण्याचा अधिकार असो, डॉक्टरांना खोट्या तक्रारी करण्याचा अधिकार असो, डॉक्टरांवर खोट्या तक्रारी करण्याचा अधिकार असो, सन्मान डॉक्टरांना न्याय, डॉक्टरांना न्याय पाहिजे। डॉक्टरांना न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे। डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे। डॉक्टरांना न्याय, डॉक्टरांचा सन्मान, डॉक्टरांवर अन्याय करण्याचा धिक्कार असो, डॉक्टरांवर अन्याय करण्याचा धिक्कार असो, डॉक्टरांवर खोट्या तक्रारी करण्याचा धिक्कार असो। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटना आणि एकंदरीतच परीक्षा पास होण्याकरता कशा प्रकारे त्यांनी कष्ट केले याची माहिती दिली। जाणून घेऊयात तुकाराम मुंडे। राहणार कसा, घरापासून दूर राहायचं आणि काय फरक पडतो? मग तसंही हॉस्टेल भेटत नाही, तसा वापस गेलो होतो। आणि मग त्यानंतर UPSCची तयारी केली। UPSC तयार करताना काही काळ मी जयकर लायब्ररीत सुद्धा अभ्यास केला। आणि जयकर लायब्ररीत अभ्यास करताना परत जसं SISCला जिथे मी अभ्यास करायचो तर 12 महिने तिथं राहणं शक्य नव्हतं। ज्यावेळेस प्रिलिम्स मेन्स त्या काळात, पण उर्वरित काळ कुठेतरी अभ्यास करायचा असतो। त्यावेळेस माझा एक मित्र पुणे विद्यापीठामध्ये MA करत होता राज्यशास्त्रामध्ये। त्याच्या रूममध्ये पॅरासाईट म्हणून राहायचो। आता ते हॉस्टेल नंबर मला आठवत नाही, पहिलं 2 नंबर का 1 नंबर होतं, नंतर 4 नंबर असं काहीतरी होतं। त्याच्यामध्ये शेअरिंग बेसिसवरती 1 किंवा 2 नंबरला रूम भेटायचे आणि 4 नंबरला इंडिपेंडंट असं काहीतरी प्रकार होता। तिथे गेल्यानंतर 2-4 दिवस झालं बघतो तर तिथं ढेकणं एवढे होते की ते झोपच यायचे नाही। मी माझ्या मित्रांनो, तू अगोदर जर सांगितलं असतं ढेकणं असतं तर आलोच नसतो, एवढे ढेकणं तर कधी मला चावलेले नाही आहेत म्हटलं। आणि जयकरमध्ये मग काही काळ नंतरच्या काळामध्ये MPSC करताना अगदी आपली फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला जी रानडे लायब्ररी आहे तिथं पण कधी काय अभ्यास केलेला मी। तर हा जो कार्यकाळ होता तर तो हा एक होता की ज्या काळामध्ये माझी ओळख पुण्याशी झाली, पुण्यामध्ये काही काळासाठी राहिलो। उज्ज्वल केसकर यांनी PMRDAच्या डॉक्टर अभिजित चौधरी या IAS अधिकाऱ्याला एक पत्र लिहिले आणि त्यात त्यांनी म्हटलंय की विकास आणि परवानगी या 2 भिन्न गोष्टी आहेत आणि त्याकरता तुमचं नामनिर्देशन होणं महत्त्वाचं आहे, जे झालेलं नाही। या बाबतीत जाणून घेऊयात उज्ज्वल केसकर। PMRDAचे कमिशनर डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जाहीर केलं की PMRDA विकास योजनेबाबत वेगळा विचार करणार। PMRDAला UDCPR लागू झाले। PMRDAला या MRTP ॲक्टल्या तरतुदीनुसारच काम करावं लागेल। त्यांना जो दर्जा दिलेला आहे विशेष नियोजन प्राधिकरणाचा,
तो 148(1) नी तो दर्जा नष्ट झालेला आहे. विशिष्ट मुदतीमध्ये त्यांना काम करावं लागतं, ते त्यांनी केलं नाही, हे कागदावर आहे. त्यामुळे त्यांचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा हा संपलेला आहे. राज्य सरकारने PMRDA ला म्हणजे अथॉरिटीच्या ऐवजी PMR कॉर्पोरेशन करावं, कंपनी करावी आणि ह्या भागाचा विकास करावा. यांच्याकडे आता ज्या पद्धतीने काम चाललंय, गोंधळ आहे. रिंग रोडची अलाइनमेंट म्हणून कोणाला माहिती नाही. एक जण एक सांगतो, दुसरी जण दुसरी सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं, घटनेचं 243 कलमाप्रमाणे महानगर नियोजन समितीच्या अंडर राहूनच विकास आराखडा तयार करावा लागेल. ते दुर्दैवाने PMRDA ने केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर हायकोर्टामध्ये विकास आराखडा रद्द करण्याची नामुष्की आली आणि आता पुन्हा सांगतात की तो विकास आराखड्यामधले जे प्रपोजल होते त्याचा आम्ही विचार करता. म्हणजे तुम्ही लोकांनाही फसवताय, हायकोर्टालाही फसवताय. आता तुमच्याकडे फक्त आणि फक्त रिजनल प्लॅन, प्रादेशिक योजना हा एकच प्लॅन आहे, त्याच्यावर काम केलं पाहिजे, अन्यथा कोर्टात जाऊ. साहेब, आपल्याला कारकीर्द खूप चांगली आहे. आपण या महाराष्ट्राचे मुख्य सचिव होऊ शकता. आपले अधिकारी मिसगाईड करतायत. या संदर्भामधल्या तज्ञ लोकांना आपण बोलवा, त्यांच्याशी चर्चा विनिमय करा आणि निर्णय करा. पण कुठलंही संस्थेची विश्वासार्हता धोक्यात येईल असं विधान संस्थेच्या वतीने होऊ नये, ही हात जोडून विनंती. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. एल निनो या फॅक्टरचा शास्त्रज्ञांनी दिलेला अंदाज आणि प्रत्यक्ष आलेला पाऊस या दोन घटना जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये ज्योतिषशास्त्रानं अधिक महिन्याचा संदर्भ देऊन पाऊस योग्य वेळी होईल अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यामुळे विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये नागरिकांच्या मनाने विज्ञानालाही मान्यता दिली, पण त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राचा संदर्भ देखील चर्चेला घेतला. पुण्यामध्ये 32 दिवसामध्ये सर्व धरणं पूर्ण भरली. त्याचप्रमाणे विसर्गही झाला आणि उजनी धरणही भरलं आणि उजनीतनं पाणी पुढे कावेरीपर्यंत पोहोचलं. हा सर्व प्रवास पाहिल्यानंतर एल निनो फॅक्टर आता त्याविषयी अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. कारण पाणी किती जिरलं जमिनीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आता आपल्याला अभ्यासात घ्यावा लागेल. आणि त्याकरता म्हणून पूर्वी राजस्थानमध्ये जिथे नदीचा उगम असायचा किंवा जिथनं नदी व्हायची त्याच्यामध्ये खड्डे खणले जायचे आणि ते पाणी जमिनीत जायचं आणि ते पर्कोलेशन होऊन आसपास 2 ते 5 किलोमीटरपर्यंत जायचं. वरून असलेला पाण्याचा दबाव, खाली असलेलं छिद्र आणि त्यातून कातळामधनं ते पाणी पाझरत पाझरत जायचं. त्यामुळे पाण्याची पातळी वाढायची. असा प्रयोग राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये केला आणि अरवली नदी 12ही महिने वाहू लागली. तसा प्रयोग आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये जर आपण केला तर जो दुष्काळी भाग आहे, जिथनं नदी जाते, 5 महिने पाणी राहतं, त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.